लक्षपूर्वक वाचलेला आहे. तर एकच वाक्य किंवा एकच गोष्ट तीनदा लिहिण्यात आलेली आहे. जर आपण 6वा अध्याय आणि याचं 8वं किंवा 9वं वचन याचा जो शेवटची लाईन आहे, शेवटचं सेंटेन्स आहे की आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. त्यानंतर 12 वचनामध्ये जर आपण वाचतो त्याच्यामध्ये पण पहिल्या लाईनमध्ये तीच एक गोष्ट आलेली आहे की वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. आणि त्यानंतर 13व्या वचनामध्येही आपण तेच पाहतो की वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. या शास्त्रभागामध्ये एक गोष्ट 3 वेळा आलेली आहे. 3दा आपण वाचायला मिळतं की वेदीवरील अग्नी जळत ठेवावा, तो विझू देऊ नये. आणि म्हणून कदाचित या वचनावरून आपल्याला अंदाज लागला असेल की आजचा आपला संदेश काय आहे, की आपण आज कोणत्या गोष्टीवर विचार करणार आहोत. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या आत्मिक ऑल्टरवरची, आत्मिक वेदीवरची जी अग्नी आहे ती आपल्याला सदैव जळत किंवा पेटत ठेवायची आहे. आणि सदैव आपल्या आत्मिक जीवनाची अग्नी, आपल्या आत्मिक जीवनाची जी आग आहे ती सदैव आपण जळत ठेवली पाहिजे. बायबलमध्ये प्रियांनो आपण बरेचदा अग्नीबद्दल वाचलं असेल आणि अनेकदा जुन्या करारामध्ये असो किंवा नवीन करारामध्ये असो आपण आगेबद्दल बरेचदा आपण वाचलेलं आहे. आणि आग जे आहे हे बायबलमध्ये फार महत्त्वपूर्ण सिग्निफिकन्स घेऊन येतं. अग्नीला बायबलमध्ये फार महत्त्व आहे, जुन्या करारामध्येही आणि नवीन करारामध्येही. आणि प्रकाशित वाक्यामध्ये किंवा प्रकटीकरणामध्येही आपण अग्नीचं महत्त्व आपण पाहतो. आणि म्हणून आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे, स्पिरिच्युअल लाईफ आहे, त्याच्यामध्येही आग जी आहे यालाही फार महत्त्व आहे. आणि वचन हे सांगतं की ही आग जी आहे ही विझू नये, परंतु ही जी आग आहे ही सतत कंटिन्यू जळत राहिली पाहिजे. आज या काळामध्ये आपण जेव्हा नवीन कराराच्या दिवसांमध्ये आहोत, येशू ख्रिस्त आला, त्याने मोशेची व्यवस्था पूर्ण केली आणि व्यवस्था पूर्ण करून तो स्वर्गात उचलला गेला. आणि त्यानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला. आणि आज आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या दिवसात नाही आहे. आज आपण येशूच्या आल्यानंतर गेल्यानंतर पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये आहोत. आणि हा जो शास्त्र भाग आपण वाचला हा जुन्या करारातला आहे, परंतु पवित्र शास्त्र अजूनही जिवंत आहे. परंतु आज जरी आपण जुन्या कराराप्रमाणे मंदिर, ती वेदी किंवा ते अर्पणे आपण चढवित नाही, आणि बरेचसे अर्पणे त्याच्यामध्ये आपण जुन्या करारामध्ये आपण वाचतो. परंतु जुन्या करारातूनही आपण आपल्या आत्मिक जीवनासाठी काही आत्मिक प्रिन्सिपल्स आणि आत्मिक बाबी आपण शिकू शकतो. आणि या ठिकाणी असं करा तसं करा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते तर आपण करत नाही. प्रभूला धन्यवाद असो की येशू ख्रिस्ताने व्यवस्था पूर्ण केलेली आहे. परंतु एक जो प्रिन्सिपल आहे, एक जी शिकवण आहे ती आपण जरूर याच्यातून शिकू शकतो. ती ही की आत्मिक जीवनातलं किंवा आत्मिक जीवनाची जी आग आहे, स्पिरिच्युअल लाईफ जो फायर आहे, ते कधीही आपल्या जीवनामध्ये विझता कामा नये. आपण ती अग्नी आज आपल्या जीवनामध्ये सदैव पेटत जळत ठेवली पाहिजे. आणि ती आग कधीही विझता कामा नये. ही आग स्पिरिच्युअल आग नाही आहे की आपण लाकडं आणून पेटवत आहोत, परंतु ही एक वेगळी आग आहे जी आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आणि आज आपण दगडाची वेदी बनवत नाही. आणि जुन्या करारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराच्या लोकांनी दगड रचले, त्याच्यावर लाकडं ठेवले आणि मग त्याला पेटवलं. परंतु ते आज आपण करत नाही आहे. परंतु ती वेदी अजूनही जिवंत आहे. आणि ती वेदी कोणती आहे? आणि त्या वेदीवर आग
अजूनही असली पाहिजे. आणि ती आग कोणती आहे प्रियांनो, हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आजचा आपला विषय तोच आहे की ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही वेदीवरची अग्नी सतत पेटवत ठेवा, त्याच प्रकारे आजच्या या काळामध्येही आपण नवीन कराराच्या दिवसांमध्ये आहोत, तरी पण ही आज्ञा किंवा हे प्रिन्सिपल आजही तितकंच आपल्यासाठी ऍप्लिकेबल आहे की आजही आपल्या आत्मिक जीवनाची आग जी आहे ही सदैव पेटत राहिली पाहिजे प्रियांनो. आणि माहिती का, कधी कधी जेव्हा आपण ख्रिस्ती लोकांकडे किंवा ख्रिस्ती जीवनाकडे जर आपण पाहतो है ना, आपल्या चर्चेच गोष्ट करत नाही, एक जनरल जर आपण गोष्ट करू, कारण मी पण अनेक ठिकाणी प्रभूने नेलं आहे, त्या अनुभव जे आहे माझा किंवा ऑब्झर्वेशन जे आहे, तुम्ही पण ते ऑब्झर्व केलं असेल की आज बरेचशा मंडळ्या ते जुन्या काळाच्या उरलेल्या आगेमध्ये जगत आहे. जेव्हा एखादी मंडळी बरेच वर्ष आधी तयार झाली तर त्या वेळेला त्या मंडळीमध्ये एक वेगळीच आग होती, वेगळंच फायर होतं, वेगळाच उत्साह होता. परंतु काय झालं, कालांतराने ती आग जी आहे ही थंडी पडत गेली आणि आज जी आग त्या मंडळांमध्ये आहे किंवा असं म्हणू आपण की ती आग जी ख्रिस्ती परिवारांमध्ये आहे, ती कोणती आग आहे माहिती आहे का? जेव्हा आपण पाहिलं असं, आपण प्रॅक्टिकली शेकोटी जर आपण सुरुवातीला लावतो कॅम्प फायरमध्ये वगैरे, सुरुवातीला आग ते लाकडं चांगले जळतात, मग शेवटी काय होतं, लाकडं जळून गेले, मग ते शेवटी थोडासा कोळसा उरलेला आहे आणि त्याच्यामध्ये हलकी हलकी एक शेवटली आग आहे, ती अजून पूर्णपणे विझलेली नाही आहे, परंतु आहे तो कोळसा कुठेतरी जळत आहे, थोडीशी आग त्याच्यामध्ये आहे आणि काही वेळानंतर ते कोळसे सुद्धा विझणार आहेत. अशी ते कॅम्प फायरमध्ये जेव्हा आपण ते लाकडं पाहतो तसं ते आपल्याला ते सिच्युएशन दिसून पडतं. सुरुवातीला ते लाकडं भरपूर जळतात, जळून 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 शेवटी फक्त ते शेवटली उरलेली आणि ती अग्नी किंवा तो विस्तव त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि आज बरेचसे चर्चेस त्या स्थितीमध्ये आहे, ती आग गेली आहे, फक्त कोणती आग बाकी आहे, ते शेवटचे कोळसे 2-4 आहेत, ते जळत आहेत आणि काही दिवसानंतर ते कोळसे सुद्धा विझणार आहेत. बरेचसे ख्रिस्ती चर्चेस, बरेचसे ख्रिस्ती परिवार आज या कंडिशन मध्ये आहेत. नवीन आग नाहीये, नवीन उत्साह नाहीये, सुरुवातीला जी आग लागली होती त्याच भरोशावर, त्याच उरलेल्या शेकोटीवर, त्याच उरलेल्या त्या अग्नीवर आज लोक जळत आहेत. आणि प्रियांनो, आज ख्रिस्ती मंडळांवर, ख्रिस्ती परिवारांवर एक खूप मोठा, एक क्या बोलते हैं उसको हिंदी में, खतरे की तलवार लटक रही है. और वो ये है की जर आपण ती अग्नी पुन्हा पेटवली नाही तर काही वर्षानंतर सर्व थंड पडणार आहे. थंड पडण्याची सुरुवात झालेली आहे ख्रिस्ती परिवारांमध्ये, मंडळांमध्ये थंड होण्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आजचं जे वचन आहे ते माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आहे की प्रभू मला आणि तुम्हाला एक आज्ञा देत आहे की ही जी अग्नी आहे ही सतत जळत ठेवा. आणि जर हा शास्त्रभाग जर तुम्ही वाचला, आपण जे वाचलाय, जर लक्षपूर्वक जर आपण वाचलेला आहे तर या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे. 12व्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला काय म्हणतो की वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होम बली रचून शांतार्पणाची चरबीचा होम करावा. प्रभूने आज्ञा काय दिली मोशेला की या वेदीवरची आग विझू देऊ नका आणि काय करा, रोज सकाळी, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, रोज सकाळी याजकाने काय करावं, त्या आगेमध्ये इंधन टाका. मग हिंदीमध्ये लिहिलं आहे की उसपे तुम लकड़ियां डालो ताकि वो आग जो है वो जलती रहे. याच्यावरून आपण काय शिकतो, आपल्या जीवनामध्ये काही वर्षांपूर्वी आग लागली आहे, वो आग लग चुकी है, लेकिन वो आग जो है वो बुझने के कगार पर आ गई है.
ती जी अग्नी जी आहे प्रियांनो, ती आता विझण्याच्या मार्गावर आहे आणि ती विझणारच, जर त्या अग्नीमध्ये आपण लाकडं घालणार नाही. आणि आपण जेव्हा शेकोटी पेटवतो किंवा आपण चुलीवर जेव्हा स्वयंपाक करतो, आपल्याला माहित आहे, अरे विझत आहे का, लाकड टाका त्याच्यामध्ये. विझत आहे का, लाकड टाका, नाहीतर ते विझेल, अन्न शिजणार नाही. लाकड टाका, वाळलेले लाकडं आणा, त्याच्यामध्ये घाला, ऍडजस्ट करा बरोबर, म्हणजे ती आग जे ती पेटत राहायला पाहिजे. सेम प्रिन्सिपल आपल्या आत्मिक जीवनामध्ये आहे. वचन काय सांगतं की जर आपण आपल्या आत्मिक जीवनाची काळजी घेतली नाही, जर आपण रोज त्या आत्मिक जीवनाच्या अग्नीमध्ये जर आपण लाकड टाकले नाही, तर आपलं आत्मिक जीवनही थंड होणार आहे. आणि हे आपण आपल्या उघड डोळ्याने पाहत आहोत. ते म्हणजे हे की परिवारांमध्ये, मंडळांमध्ये प्रार्थनेचा उत्साह डाऊन झाला आहे. प्रार्थना करायची इच्छा होत नाही. आपण करतो प्रार्थना, कदाचित सकाळी 2 मिनिटाची प्रार्थना, झोपायच्या आधी 2 मिनिटाची प्रार्थना, जेवणावर प्रार्थना, कोणाच्या घरी गेले तर प्रार्थना, पण वैयक्तिक जीवनामधली जी प्रार्थनेची आग जी आहे ही फार थंडी झालेली आहे. आणि डेंजर हा आहे, खतरा ये है कि ये जो आग है कुछ सालों में या कुछ दिनों में बुझ जाएगी. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे प्रियांनो, 12 वर्षामध्ये जे आपण वाचलं, त्या असं लिहिलं आहे की याजकाने रोज सकाळी, याजक कोण आहे मग, फक्त पाळाक याजक आहे का? त्या काळामध्ये जुन्या करारामध्ये याजक निवडलेले लोक होते, है ना. त्या लोकांना ती जबाबदारी देण्यात आली होती की तुम्ही वेदीवर ती आग तुम्ही टाकत राहायला पाहिजे. मग आजच्या काळामध्ये याजक कोण आहे, है ना, फक्त पाळाक याजक आहे का? बऱ्याचशा लोकांना असं वाटतं प्रार्थना करणे म्हणजे फक्त पाळकांचंच काम आहे, बिशप साहेबांचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे, आमचं काम नाही आहे. परंतु पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 9 वचनामध्ये, पहिले पेत्र 2:9, हे आज प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी वचन आहे. आणि पहिले पेत्र 2:9 मध्ये पेत्र हे लिहितो विश्वासणाऱ्यांना, म्हणजे तुम्हाला आणि मला. तो हे म्हणतो की पण तुम्ही तर निवडलेले वंश आणि राजकीय याजकगण आहे. यू आर द प्रिस्टहुड, है ना. आपल्याला म्हणण्यात आलेलं, आज याजक कोण आहे? आज याजक फक्त पुलपिटवर उभा राहणारा व्यक्ती नाहीये. आज याजक म्हणजे प्रत्येक घरातला प्रत्येक विश्वासी व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, तो याजक आहे. आणि जर तो याजक आहे, तर मग घरातला पती वडील त्याची जबाबदारी आहे की मी माझ्या घराची आत्मिक आग विझू देणार नाही, मी याजक आहे. घरातली पत्नी आई, तिची जबाबदारी आहे की मी माझ्या घरातली जी आग आहे, स्पिरिच्युअल फायर जी आहे, ती मी विझू देणार नाही. प्रियांनो, आजचा जो विषय आहे हा फार महत्वाचा आणि एक सिरियस विषय आहे की आपल्या परिवाराच्या, आपल्या मंडळीची ती आग विझत आहे का? आपण हे नाही म्हणू शकत की सर्व थंड झालेलं आहे. आपण हे नाही म्हणू शकत की माझा परिवार एकदमच डाऊन झालेला आहे. आपण हे नाही म्हणू शकत की आमचं परिवार एकदमच खतम झालेला आहे किंवा आमची मंडळी, आमचं चर्च एकदमच फिनिश झालं आहे, असं नाही आहे. काही ना काही तो भी अभी भी अंगार बाकी है. परंतु ती आग किती आहे हा प्रश्न आहे. धधकती हुई आग आहे की बस ते शेवटलं जे उरलेलं जे विस्तव आहे तितकंच उरलेलं आहे? आपण चेक केलं पाहिजे. आणि जर तशी परिस्थिती आहे, आज आपल्याला जबाबदारी घ्यावं लागेल की जसं याजकालाच परमेश्वराने जबाबदारी दिली होती की रोज आणि रोज तुला त्याच्यामध्ये इंधन टाकायचं आहे, रोज और रोज तुझे उस पर अग्नि डालना है, लकड़ियां डालना है. तर प्रियानो, आपल्याला ते कार्य करणं आज गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक आज त्या परिस्थितीमध्ये आहे. आणि जर त्याची काळजी जर आपण घेतली नाही, तर लिहून घ्या, काही वर्षांमध्ये आग विझणार आहे. आणि ती आग परमेश्वर विझवत नाहीये, ती आग शैतान विझवत नाहीये, ती आग आपण स्वतःच विझवतो. आणि ती आपली जबाबदारी आहे. आपल्याला माहित असेल, युरोपियन कंट्रीजमध्ये, बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये ज्या देशांमधून मिशनरीज आले, ज्या देशांमधून परत दुसऱ्या देशांमध्ये मिशनरीज गेले,
त्या ठिकाणी मोठे मोठे चर्चेस बांधण्यात आले, सुंदर चर्चेस, आलिशान. पाहायला गेलो तर आपण असं वाटेल की किती सुंदर बिल्डिंग्स आहेत, परंतु त्या बिल्डिंग्स आज रिकाम्या आहेत आणि बरेचसे बिल्डिंग्सला विकूनही दिलेलं आहे. मुस्लिम लोकांनी विकत घेतलेलं आहे. आधी जे चर्चेस होते ते आज मस्जिद झालेले आहे. आधी जे चर्चेस होते ते आता म्युझियम झालेले आहे. आधी जे चर्चेस होते ते मॉल झालेले आहेत. आधी जे चर्चेस होते ते सांसारिक कामामध्ये लागलेले आहेत. का? सुरुवातीला आग तर खूप होती, बिल्डिंग्सही मोठे मोठे होते, परंतु त्यांनी ती आग पेटत जळत ठेवली नाही आणि आज ते सर्व चर्चेस रिकामे झालेले आहेत आणि दुसरे लोक त्या परमेश्वराच्या दासांनी बांधलेल्या जागेवर ते आज दुसरेच लोक येऊन राज्य करत आहे. प्रियांनो, तीच वही खतरे की घंटी आज हमारे ऊपर भी है. आपल्या परिवारावर आहे, कदाचित आपल्या मंडळीवर पण असू शकते. आणि म्हणून देवाचं वचन हे सांगतं की आपल्याला ती आग जी आहे ही पेटत ठेवली पाहिजे. आणि पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो तर अग्नीला फार महत्व आहे. आणि जर उत्पत्ती याचा निर्गमन याचा 3रा अध्याय आणि 2 वचन जर आपण वाचतो तर मोशेला जेव्हा परमेश्वराने दर्शन दिलं, निर्गमनाचा 3रा अध्याय आणि 2 वचनामध्ये, तर त्या अग्निद्वारे त्या पेटत्या वो जलती हुई झाड़ी में है ना परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं. 13 अध्याय आणि 21 वचनामध्येही आपण असं वाचतो की त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. व्हॉट डज द फायर मीन? आणि आगेचा अर्थ काय आहे? जुन्या काळामध्ये आपल्याला हे समजून पडतं की परमेश्वर त्या अग्नीद्वारे आपली उपस्थिती त्यांच्यामध्ये ठेवायचा. द फायर सिग्निफाईड द प्रेझेन्स ऑफ गॉड. पवित्र त्या अग्नीद्वारे आपला पवित्र परमेश्वर अग्नीच्या द्वारे आपली उपस्थिती, आपलं प्रेझेन्स त्यांच्यामध्ये ठेवायचा. आणि जर ती आग आपल्या जीवनामध्ये आहे तर आपण म्हणू शकतो की परमेश्वराची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये आहे. आणि जर थंडावा आहे तर परमेश्वर नाही आहे. आता कदाचित डिस्कशन हे निघू शकतं, परमेश्वराने तर आपल्याला म्हटलेलं आहे की मी पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुझ्या सोबत आहे. आता ख्रिसमस येणार आहे आणि ख्रिसमसमध्ये एक नाव वारंवार वापरण्यात येईल, ते म्हणजे इम्मानुएल. है ना, परमेश्वर आपल्या सोबत आहे. आम्हा सानिध्य देव, गॉड विथ अस, इम्मानुएल, परमेश्वर हमारे साथ है. आपण म्हणतो ना की परमेश्वर तर माझ्या सोबत आहे, सदैव माझ्या सोबत आहे. तर त्या आगेची काय गरज आहे? आणि काय गरज आहे त्या आगेची? त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे प्रियांनो. इम्मानुएल म्हणजे परमेश्वर आपल्या सोबत आहे. मत्ते 28:18-20 मध्ये परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस केलेला आहे की पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. इब्री लोकास पत्र 13:5 मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुला कधी सोडणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की परमेश्वर तर आपल्या सोबत आहे, पण आपण परमेश्वराच्या सोबत आहो का? हा एक प्रश्न आहे. परमेश्वर तर आपल्या सोबत आहे, त्यांनी प्रॉमिस केलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे तो आपल्या सोबत आहे, परंतु आपण त्याच्या सोबत आहोत का? परमेश्वर तो हमारे साथ है, सवाल ही पैदा नहीं होता कि वो नहीं है, लेकिन बात यह कि हम उसके साथ है क्या? कधी कधी नाही का, बरेचदा आपण असं म्हणतो की आम्ही पूर्ण परिवार घरामध्ये एकत्र आहोत, तरी आम्ही एकत्र नाही आहे. घरामध्ये सगळेजण एकाच रूम मध्ये बसून आहे. 4 लोक आहेत घरामध्ये, 4ही लोक मोबाईल मध्ये आहेत. एक साथ तो है लेकिन एक साथ नहीं है. सोबत तर आहोत पण सोबत नाही आहे. सेम कंडिशन आपली परमेश्वरासोबत आहे. परमेश्वर तर आपल्या सोबत आहे, पण आपण परमेश्वरासोबत आहोत का? तो विश्वासयोग्य आहे, तो आपल्याला सोडणार नाही, पण आपलं काय? आणि म्हणून जुन्या करारामध्ये जी अग्नी आहे ती हे दर्शवायची की परमेश्वराची उपस्थिती त्यांच्या सोबत राहायची. आज प्रियांनो, परमेश्वर आपल्या सोबत आहे,
ती अग्नी यासाठी आपल्याला आज पेटवत ठेवायची आहे, यासाठी ती आग आपल्याला पेटवून ठेवायची आहे. हे दर्शवायचं आहे की परमेश्वर पिता, तू तर माझ्या सोबत आहे, परंतु मी सुद्धा तुझ्या सोबत आहे. तू माझ्या सोबत आहे मला माहित आहे, परंतु मीही तुझ्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी मी रोज प्रार्थना करीन. हे दाखवण्यासाठी मी रोज पवित्र शास्त्र वाचेन. हे दाखवण्यासाठी मी रोज तुझी स्तुती करीन. फक्त रविवारी 10 ते 12 नाही, मी रोज आणि रोज. कारण परमेश्वराने मोशेला काय सांगितलं होतं, याजकाने रोज त्या अग्नीमध्ये इंधने टाकली पाहिजे. प्रियांनो, द फायर सिग्निफाईज द प्रेझेन्स ऑफ गॉड. अग्नी जी आहे हे परमेश्वराची उपस्थिती दर्शवते आणि आपल्याला त्या उपस्थितीमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी आपल्याला रोज आणि रोज ती आग पेटवत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आपण पहिले राजे 18 अध्याय आणि 38 वचनामध्ये आपण वाचतो, तिथं एलिया आहे आणि बाल देवताच्या याजकांसोबत जे त्यांचं तिथे चॅलेंज होतं की जो परमेश्वर अग्नीद्वारे उत्तर देईल तोच खरा देव आहे. आणि दिवसभर त्या लोकांनी फार प्रयत्न केले बाल देवताच्या पुजाऱ्यांनी, परंतु काही आग आली नाही. परंतु जेव्हा एलियाने हाक मारली परमेश्वराला, यहोवा परमेश्वराला जेव्हा एलियाने हाक मारली, तेव्हा पहिले राजे 18 अध्याय आणि 38 वचनामध्ये आपण वाचतो की तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतील पाणी चाटिले. दुसरी गोष्ट, आग का जरुरी आहे आपल्या जीवनामध्ये, ती का पेटत ठेवली पाहिजे? कारण परमेश्वराची अग्नी म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य, द पॉवर ऑफ गॉड. परमेश्वराची आग परमेश्वराचं सामर्थ्य दर्शवतं. आणि आज ते सामर्थ्य कुठं आहे? कुठे गेले ते सामर्थ्य? जे सामर्थ्य आपण बायबलमध्ये वाचतो. आणि जर आपण जगामध्ये पाहिलं तर 2 प्रकारचे कार्य आपण ख्रिस्ती लोकांमध्ये होताना पाहतात. आणि जर आपण काही ठिकाणी पाहिलं तर हजारो लोक आहेत, धावत जातात त्या मीटिंग्सकडे, त्या दासांकडे, त्या चर्चेसमध्ये धावत जातात. आणि काही काही चर्चेस अशा आहेत की बिचारांना वाट पाहावं लागते की कधी एक जण येईल आणि कधी मी चर्च सुरू करेन. हा फरक काय आहे? देव तर तोच आहे, परमेश्वर तर तोच आहे, येशू ख्रिस्तही तोच आहे, पवित्र आत्माही तोच आहे, शास्त्रही तेच आहे, सर्व तर तेच आहे. मग असं का होतं की काही ठिकाणी आपण पाहतो की लोक घंटो आधीच जाऊन बसतात चर्चेसमध्ये, समोरची जागा मिळाली पाहिजे म्हणून धावत जातात. आणि काही काही चर्चेसमध्ये किंवा काही काही मंडळांमध्ये एक जनरल गोष्ट मी करत आहे, वाट पाहावं लागते. का? क्यों? का चली गई वो आग? आणि ते फायर कुठे गेलं? ते फायर यासाठी गेलं कारण ते लोक रोज काड्या टाकत आहेत त्यांच्या आगीमध्ये आणि आपल्याला फुरसत नाही आहे काड्या टाकायला. ते रोज ती आग पेटवत आहे. आणि एक बात यह है, जहां अभिषेक है वहां पर भीड़ आती है. एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जिथं परमेश्वराचा अभिषेक आहे तिथं लोकांना बोलायची गरज पडत नाही, लोक स्वतः येतात. है ना? जसं ना का हिंदी में कहावत है ना, जहां पे गुड़ है वहां पर चिटिया लगती है ना? जिथं साखर आहे तिथं मुंग्या येणारच येणार. मुंग्यांना बोलवणे लागत, मुंग्यांना बरोबर समजतं की कुठं साखर कुठं गुड ठेवलेला आहे. चर्चेसमध्ये पण तेच आहे. ज्या चर्चमध्ये आग आहे आणि जेव्हा आपण चर्च गोष्ट करतो तर त्या चर्चमध्ये किंवा त्या परिवारामध्ये जिथं परमेश्वराचं सामर्थ्य आहे तिथं परमेश्वराचे कामं होतात. प्रिय, आपण ही प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वर पिता, माझ्या परिवाराद्वारे, माझ्या मंडळीद्वारे तुझी आग लोकांना दिसून पडावी, है ना? आणि त्या आगेमध्ये तुझे मोठे मोठे कामं होऊ दे पिता परमेश्वर. मला ते काम पाहायचे आहे. ते काम पाहण्यासाठी मला तिकडे धावायची गरज नाही आहे. मी जिथं आहे तिथंच मी तुझं काम पाहू शकतो. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण ती आग पेटवत आहोत का? बऱ्याच दिवसाआधी एक पुस्तकामध्ये एक उदाहरण मी वाचलं होतं. एकदा एका चर्चला आग लागली तर बरेचसे लोक धावत आले ते आगेला पाहून. आणि मग फायर ब्रिगेडही आला. फायर ब्रिगेड आलं, ते आगेला विझू लागले, त्यांना पेटलेल्या चर्चला विझू लागले.
मग त्या चर्चचे पाळक तिथे उभे होते आणि त्यांच्या बाजूला एक व्यक्ती उभा होता. हे दोघंही ते आग पाहत आहे, ते सर्व सीन पाहत आहे की आग लागलेली आहे आणि त्याला विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाळक साहेबांनी त्या व्यक्तीला विचारलं, तुम्हाला मी आजपर्यंत पाहिलं नाही इथं, तुम्ही इथंच राहता का? तो काय त्याने का उत्तर दिलं माहिती आहे का? पाळक साहेब, आजपर्यंत चर्चमध्ये मला आग नाही दिसली. ते चर्च जोपर्यंत थंड होतं तिथं कोणीच आलं नाही. जसं त्या चर्चला आग लागली, लोक येऊ लागले. चला त्याचं फायर होते दिसणारी, परंतु आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या आगीची गरज आहे. लोक स्वतःच म्हणतील इथं काय होत आहे, या क्या हो रहा है. ठंडा है तो कोणीच नहीं जाना. जहां पर आग है वहां पर लोग बराबर आकर्षित होके आते हैं, कारण परमेश्वराची आग म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य. अजून एक गोष्ट आहे पण ती निगेटिव्ह आहे, त्याच्यावर आज आपण बोलणार नाही. मत्ते 25:41 मध्ये जजमेंट बद्दल लिहिलेलं आहे. आणि परमेश्वराचं आग म्हणजे परमेश्वराचं जजमेंट पण होतं आणि की परमेश्वर अग्नीद्वारे न्याय करेल. पण आज आपण त्या अग्नीची गोष्ट करत नाहीये, त्या अग्नीची गोष्ट आपण नंतर कधीतरी करू. परंतु आज जी अग्नीची गोष्ट आहे ती आहे आत्मिक आग, जी आपण नेहमी पेटवत प्रियांनो ठेवली पाहिजे. मत्ते शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 11 वचन यावेळेस आपण वाचूया. मत्ते 3:11. मत्ते शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 11 वचनामध्ये या ठिकाणी बाप्तिस्मा करणारे योहान प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तो सांगत आहे. तोही सांगत आहे की मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. योहान बाप्तिस्मा देणारा येशू ख्रिस्ताबद्दल एक इंट्रोडक्शन देत आहे. येशू ख्रिस्ताची त्याच्या सेवेची एक माहिती देत आहे आणि ती माहिती ही आहे की तो जो येणार आहे येशू ख्रिस्त, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. आता हा एक मोठा विषय आहे. आपल्याला फक्त पाण्याचा बाप्तिस्मा नाही पाहिजे, आपल्याला अग्नीने भरलेलाही बाप्तिस्माची गरज आहे. आणि कारण जिथं आग आहे, कारण इथं येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगत आहे, येशू ख्रिस्त कशाने तुमचा बाप्तिस्मा करेल, तो आहे पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. कदाचित आपला पाण्याने बाप्तिस्मा झाला आहे, परंतु विचार करायची गोष्ट ही आहे, आपण विचार करूया, माझ्यामध्ये ती आग आहे का? तो मला आगेचा बाप्तिस्मा मिळाला आहे का? आणि मी त्या आगेने मी तो भरलेलो आहे का? आणि म्हणून प्रियांनो, फार गरजेचं आहे की जर आपल्याला आपलं आत्मिक जीवन जिवंत ठेवायचं आहे, आपलं आध्यात्मिक जीवन, आपल्या परिवाराचं आध्यात्मिक जीवन जर जिवंत ठेवायचं आहे, तर ते थंड बसून होणार नाही. जर आपल्याला आपल्या मंडळीचं आध्यात्मिक जीवन जर जिवंत ठेवायचं आहे, तर ते थंड बसून होणार नाही. मला आणि तुम्हाला रोज आणि रोज हे आत्मिक आग जी आहे याला पेटवत ठेवावं लागणार आहे. ही आग कशी पेटेल आणि कैसी बढेगी ही आग? आणि एक वॉर्निंग आपल्याला देण्यात आलेली आहे. पहिला थेसलोनिकेकरास पत्र याचं 5वा अध्याय आणि 19 वचनामध्ये. पहिले थेसलोनिकेकरास पत्र 5 अध्याय आणि याचं 19 वचन आपण वाचूया. पहिला थेसलोनिकेकरास 5:19 मध्ये असं लिहिलेलं आहे, आत्म्याला विझवू नका, आणि आत्मा को बुझाओ मत, आत्म्याला विझवू नका. आता या विषयावर एक मोठा संदेश तयार होतो, परंतु परमेश्वराचं वचन आपल्याला हे सांगत आहे की तुम्हाला जो आत्मा मिळालेला आहे त्याला विझवू नका. आणि कारण पवित्र आत्मा जेव्हा प्रेषितांवर उतरला होता, आणि प्रेषितांची कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो की जेव्हा प्रेषित लोक त्या वरच्या माडीवर एकत्र होऊन प्रार्थना करत होते, तेव्हा काय झालं? आणि असं लिहिलेलं आहे की
प्रेषित याचा 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असलेलं आहे, प्रेषित 2:3 मध्ये, की आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा उतरल्या. जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे 120 त्या ठिकाणी जे शिष्य होते त्यांच्या जेव्हा पवित्र आत्मा उतरला, कोणत्या रूपामध्ये उतरला? असं लिहिलेलं आहे की अग्नीच्या जिभा. अग्नी पण तिथे दिसून पडलेली आहे. म्हणजे पवित्र आत्मा जो आहे हा म्हणजे अग्नी जो आहे हे पवित्र आत्म्याला दर्शवतो. आणि म्हणून पहिले थेसलोनिकेकारास 5:19 मध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही आत्म्याला विझवू नका, आत्म्यामध्ये जागृत राहा. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि मला असं वाटतं 13 वचनामध्ये असं लिहिलं. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि याच्या 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आस्थेविषयी मंद असू नका. आस्था म्हणजे विश्वास. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करीत राहा. आणि हिंदीमध्ये असलेलं आहे, आत्मिक उन्माद से भरे रहो, आणि आत्मिक उत्साहाने भरून राहा. इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे, नेव्हर लॅकिंग इन झील बट कीप युअर स्पिरिच्युअल फर्वर. आत्म्यामध्ये तुम्ही नेहमी उत्साहित राहा असं लिहिलेलं आहे. पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही तुमचं जे झील आहे, जो जोश है, जो उत्साह है, वो कभी ठंडा नहीं होना चाहिए, है का नाही? कधी तुम्ही जर क्रिकेट मॅच आपण पाहतो बरेचदा, है की नाही? आताच मागच्या महिन्यामध्ये आपल्या भारतीय विमेन्स क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला. ठीक आहे, तुम्ही पाहिला का? जेव्हा आपल्या कॅप्टनने जो शेवटचा कॅच घेतला तेव्हा तिने तो उत्साह कसा दर्शवला. आणि जेव्हा ते बाकीची टीम जी होती 11 टीम मेंबर्स जेव्हा वर्ल्ड कप जिंकले तेव्हा त्यांनी तो उत्साह कसा दाखवला? ते शांत बसून राहिले का? हातावर हात ठेवून बसले का? एका ठिकाणी बसून गेले असं राहिलं का? जेव्हा ते वर्ल्ड कप जिंकले ते क्लिप्स तुम्ही पहा, पूर्ण ग्राउंड भर ते धावत फिरले, कारण ते जिंकले होते. त्यांना तो आनंद झाला होता की आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. प्रियांनो, आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपल्याकडे परमेश्वर आहे, आपल्याकडे जिवंत वचन आहे, आपल्याकडे सर्व सामर्थी परमेश्वर आहे. मग तो उत्साह कुठं आहे? ते एक्साइटमेंट कुठं आहे? एक तर असं होऊ शकतं की आपला देव मेलेला आहे, एक तर असं होऊ शकतं की वचन मेलेलं आहे, एक तर असं होऊ शकतं की याला काही अर्थ नाही. आणि म्हणूनच आपलं घर, आपली मंडळी म्हणा किंवा ख्रिस्ती लोक जे आहेत जनरलमध्ये, म्हणून कदाचित त्यांना काही उत्साह नाही आहे ना. काय माहीत, आता ते थोडं स्टडी करावं लागेल की आपला परमेश्वर जिवंत आहे की मेलेला आहे. पण जिथं आनंद आहे तिथं उत्साह जरूर आहे ना. उत्साहाचा अर्थ असा नाही की आपल्याला एकदम उड्या मारायच्या, चेअर तोडायच्या, ते नाही. परंतु लाईफमध्ये ते जे एक्साइटमेंट आहे ना ते दिसणं प्रियांनो फार गरजेचं आहे. म्हणून यावेळेला आपण प्रार्थना करूया की देवबाप आपल्याला ही कृपा पुरव की परमेश्वर पिता, मी शांत बसणार नाही. मी माझ्या आत्मिक जीवनाची जी आग आहे मी याला विझवू देणार नाही. माझ्या घरामध्ये मी रोज त्या आगेमध्ये लाकडं टाकत राहील. मी माझ्या चर्चमध्ये, माझ्या मंडळीमध्ये, माझ्या ज्या ठिकाणी तू मला ठेवलेला आहे त्या ठिकाणी ते स्पिरिच्युअल आग पेटत ठेवण्यासाठी मी रोज आणि रोज त्याच्यामध्ये ती काडी म्हणजे प्रार्थना, शास्त्र वाचन, प्रभूची स्तुती करणे, प्रभूची सेवा करणे ही मी रोज आणि रोज करत जाईन. जर आपण असं केलं नाही तर प्रियांनो एक फार मोठा धोका आपल्या जीवनामध्ये आहे की कदाचित आपला परिवार थंड पडणार आहे, आपला चर्च थंड पडणार आहे. तो दिवस येण्याआधी अजून तो दिवस आलेला नाही आहे, अजूनही आग बाकी आहे. फ्री मेथडिस्ट चर्चचं लोगो जर तुम्ही पाहिला असेल, आणि किती लोकांनी लक्षपूर्वक पाहिला आहे फ्री मेथडिस्ट चर्चचा लोगो, त्या लोगोमध्ये आग आहे ना. ती आग जी आहे ती जगाला कव्हर करत आहे. मला असं वाटतं आपण इथं कुठेतरी लोगो लावला पाहिजे.
ना पाहू नंतर आपण है ना. त्या ज्या लोगोमध्ये फ्रीमेथॉडिस्टच्या लोगोमध्ये आग आहे जी पूर्ण जगाला कव्हर करत आहे, ती आग विझू देऊ नये ही माझी आणि तुमची जबाबदारी आहे. आपण आपल्या जागेवर उभं राहूया प्रियानो, आणि आज आपण प्रार्थना करू. असं नाही आहे की आपण ख्रिस्ती नाही आहे. आपल्याला आपण डोळे बंद करूया, आपण आपले डोळे बंद करू आणि स्वतःला चेक करूया, दुसऱ्याला नाही, स्वतःला चेक करूया. प्रभू, माझ्यामध्ये आग आहे, मला माहीत आहे, परंतु ती थंडी पडत आहे का? जर आज ती आग थंड होत आहे, जर माझा उत्साह थंड होत आहे, प्रभू आजपासून मी रोज आणि रोज त्या आगेला फ्रेश करत राहील. मी स्वतःला थंड पडू देणार नाही, माझ्या घराला थंड पडू देणार नाही, माझ्या चर्चला मी थंड पडू देणार नाही. मी पेटत ठेवीन. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. देवा बाबा, आमची प्रार्थना आहे प्रभू, जी आग तू या चर्चमध्ये आमच्या परिवारामध्ये तू लावलेली आहेस पिता, जी आग आहे पण कदाचित विझत चाललेली आहे, शेवटचंच उरलेलं आहे प्रभू, परंतु आज आमची प्रार्थना आहे पिता, ती आग सतत जळत राहावी, ती आग कधी विझू नये परमेश्वर. आणि ती आमची जबाबदारी आहे की रोज रोज त्या अग्नीमध्ये आम्ही लाकडं टाकत राहावे, आम्ही प्रार्थना करत राहावी, वचन वाचत राहावं, स्तुती करत राहावी. आमच्या घरामध्ये, आमच्या तरुणांमध्ये, आमच्या लेकरांमध्ये ती आग पेटत राहू दे प्रभू. आमच्या मंडळीमध्ये, आमच्या चर्चमध्ये ती आग पेटत राहू दे पिता. आणि आमचा विश्वास आहे पिता, जेव्हा तुझे अग्नी आमच्या जीवनामध्ये आहे, तुझे मोठे मोठे कार्य, तुझं सामर्थ्य आणि तुझी उपस्थिती पिता आम्ही अनुभव करू शकतो. हा संपूर्ण आठवडा आमच्यासाठी आशीर्वादित कर, तुझं गौरव होऊ दे. आमच्या विशेष करून आमच्या तरुणांना आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा,